मराठी मातीतलं नऊवारी साडीतलं खानदानी सौंदर्य आणि जिवंत अभिनय म्हणजे जयश्री गडकर. मराठी सिनेमातला ब्लॅक अँड व्हाईटचा काळ 60चं आणि 70चं दशक यांनी गाजवलं. पोटा पाण्यासाठी जोपासल्या जाणाऱ्या लावणीला त्यांनी पडद्याची राणी ठरवलं. लावणी बैठकीची असो किंवा इतर कुठलं नृत्य सादरीकरण, जयश्री गडकर यांनी त्यांच्या प्रत्येक गाण्यामध्ये लावणीची इब्रत जोपासली. त्यांच्या अदाना एक खानदानी आब, एक रुतबा होता. मला जयश्री यांचं कौतुक यासाठी वाटतं की त्यांनी सिनेमांमध्ये सोशिक भूमिका साकारल्याच, पण त्याचबरोबरीनं कणखर स्त्रीची भूमिकाही उत्तम साकारली. पण तुम्हाला माहिती आहे का की यांच्या करिअरची सुरुवात कशी झाली होती? व्ही शांताराम यांच्या झनक झनक पायल बाजे 1955 सालचा हा सिनेमा आहे. यात नायिका संध्या यांच्या मागे समूह नृत्यात सहनर्तिका म्हणजे आत्ता जे आपण म्हणतो बॅक डान्सर्स, तसं त्यांनी सुरुवातीला काम केलं होतं. राजकमल कला मंदिरात नोकरी केली होती. प्रचंड संघर्ष यांच्याही वाट्याला आला. संध्या यांच्या मागे समूहात नाच करून स्वतःचा सिनेप्रवास सुरू करणाऱ्या जयश्री गडकर यांनी पुढे एक अलौकिक इतिहास घडवला. मेहनत करण्याची तयारी, व्यावसायिक निष्ठा आणि कुठलेही कष्ट असू देत पण माघार घ्यायची नाही, या त्यांच्या वृत्तीमुळेच जयश्री गडकर यांच्या नावाभोवती वलय आणि वळण आकाराला आलं. आज त्यांच्या प्रवासातल्या अनेक टप्प्यांबद्दल आपण बोलणार आहोत आणि या महानायिकेला सलाम करणार आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सांगते ऐका या सिनेमातलं गाणं आपल्या भेटीला येतंय. हा सिनेमा म्हणजे समाजातल्या पुरुष प्रधान वर्चस्वाला महिलेनं दिलेलं आव्हान होतं. यातली बुगडी साताऱ्यात जाताना सांडली तरीही आपल्या आठवणीतून ती कधीही विस्मरणात गेली नाहीये आणि जाणारही नाही. या लावणीनं जयश्री गडकर यांना उत्कृष्ट नृत्यांगना म्हणून सिनेसृष्टीत कायमचं स्थान दिलं. गंमत म्हणजे पुण्यातल्या विजयानंद सिनेमागृहात हा सिनेमा सलग 132 आठवडे चालला आणि त्यांच्या कारकिर्दीतला मैलाचा दगड ठरला. या गाण्याविषयीची अजून एक गंमत म्हणजे अनेकांचा समज असा आहे की मेरा साया या सिनेमातलं झुमका गिरा रे यावरून गदिमानी ही लावणी लिहिली आहे. पण खरी गोष्ट अशी आहे की सांगते ऐका 1959 साली वितरित झाला होता आणि ज्या 1964 सालच्या पाठलाग या सिनेमासाठी गदिमांनी गीतं लिहिली त्या पाठलागवरती मेरा साया बेतलेला होता. त्यामुळे असं म्हणता येईल की गदिमांच्या बुगडीच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे मेरा सायामध्ये असं पारंपरिक गीत घेण्याची इतरांना बुद्धी झाली असावी. कारवा मराठीमधून येत आहे हेच गाणं आपल्या भेटीला. हाय बुगडी माझी सांडली गं, जाता साताऱ्याला ग, जाता साताऱ्याला, चुकली नका सांगू गं माझ्या म्हाताऱ्याला ग, माझ्या म्हाताऱ्याला, चुकली नका सांगू ग कुणी हिच्या म्हाताऱ्याला ग, हिच्या म्हाताऱ्याला. माझ्या शेजारी तरुण राहतो, टकमक टकमक मला ग पाहतो, कधी खुणेने जवळ पाहतो, जवळ पाहतो, जवळ पाहतो, कधी नाही ते भुलले ग बाई त्याच्या इशाऱ्याला, त्याच्या इशाऱ्याला, चुकली नका सांगू ग कुणी हिच्या म्हाताऱ्याला ग, हिच्या म्हाताऱ्याला. हाय बुगडी माझी सांडली ग, जाता साताऱ्याला ग, जाता साताऱ्याला. आज अचानक घरी तो आला, आज अचानक घरी तो आला, वैरण फेटन पाठीस शमला, फार गोड तो मजसी गमला, मजसी गमला, मजसी गमला, दिला बसाया पाट मी बाई त्याला शेजाऱ्याला, माझ्या शेजाऱ्याला, चुकली नका सांगू ग कुणी हिच्या म्हाताऱ्याला ग, हिच्या म्हाताऱ्याला. हाय बुगडी माझी सांडली ग, जाता साताऱ्याला ग, जाता साताऱ्याला.
आजवर कुठला ताबा त्याची धिटाई तोबा 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 तुला फेक दोन्ही पायी भक्तांनी खाऱ्याला सुगली नका सांगू का कुणीच्या म्हाताऱ्याला गणीच्या म्हाताऱ्याला हाय बुगडी माझी सांगली ग जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं गुलाब जाई जुई मोगरा फुलवित माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं गुलाब जाई जुई मोगरा फुलवित माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं पीक येत गुलाब जाई जुई मोगरा फुलवित माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं लाडकेले राजा चल्यो लगीन माझ्या चिमणीचं गुलाब जाई जुई मोगरा फुलवित माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं गडणी सजनी गडणी सजनी गडणी ग गुलाब जाई जुई मोगरा फुलवित माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं गुलाब जाई जुई मोगरा फुलवित माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं. कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. तुम्हाला माहिती आहे का, फोटोग्राफरनं सहज म्हणून स्टुडिओत लावलेल्या एका फोटोमुळं जयश्री गडकर यांचं संपूर्ण आयुष्य बदललं. जयश्री यांनी अनेक मराठी सिनेमांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं. त्यांचा पहिला सिनेमा होता तमाशा. फोटोग्राफर राम देवताळे यांनी एका समारंभामध्ये नृत्य करणाऱ्या जयश्री यांचा फोटो काढला आणि तो त्यांच्या स्टुडिओत लावला. त्यांच्या स्टुडिओमध्ये आलेल्या दिनकर पाटील यांनी जयश्री यांचे फोटो पाहिले आणि दिसतं तसं नसतं या सिनेमात नृत्य करण्याची त्यांना पहिली संधी दिली. राजा गोसावी यांच्यासोबत या सिनेमातलं त्यांचं ते काम होतं. त्यांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं. जयश्रीबाईंचं काम दिनकर पाटलांना आवडलं आणि त्यांनी सांगते ऐका या सिनेमामध्ये त्यांना प्रमुख भूमिका दिली. हा तमाशा प्रधान सिनेमा होता. या सिनेमानं इतिहास घडवला हे आपल्या साऱ्यांनाच माहिती आहे. आणि मग काय, त्यांचा सिनेमांचा प्रवास जोरदारपणे सुरू झाला.
जवळपास 250 सिनेमांमधून जयश्रीबाईंनी काम केलंय. हे सगळं ऐकून खरंच थक्क व्हायला होतं. सिनेसृष्टीमध्ये कोणीच गॉडफादर नसल्यामुळं त्यांनी स्वतःला घडवलं. उपजत साधेपणा, सौंदर्य, नृत्यकुशलता, अभिनयामधली सहजता यामुळे मिळालेल्या सगळ्याच भूमिका त्यांनी एकापेक्षा एक सरस सादर केल्या. आणि म्हणूनच आजही त्यांची अत्यंत गुणी अभिनेत्री आणि सर्व गुणसंपन्न कलाकार अशी ओळख आहे. येतय लाखात अशी देखणी या सिनेमातून आशा भोसले यांनी गायलेलं बाई मी पतंग नाही पतंग उडवित होते. हा पतंग या शब्दाचा उच्चार आशाबाईंनी असा काही ठसकेबाज केलाय की तो शब्द या गाण्यातलं मर्मस्थानच बनून गेलाय. पतंग उडवित होते गबाई मी पतंग उडवित होते. पतंग उडवित होते गबाई मी पतंग उडवित होते. कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता. म्हणजे कधीही, केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. ठिकाण नात्याचं अन सोय
16वं वरीस झोक्याचं ग 16वं वरीस झोक्याचं बाई 16वं वरीस झोक्याचं ग 16वं वरीस झोक्याचं अगं 16वं वरीस झोक्याचं ग 16वं वरीस झोक्याचं सातवारा मदनाचा पतंग उडवी पदराचा सातवारा मदनाचा बाई पतंग उडवी पदराचा तोल सुटावा शिवेळही तोल सुटावा शिवेळही तरी चालणं ठेक्याचं 16वं वरीस धोक्याचं ग 16वं वरीस धोक्याचं 16वं वरीस धोक्याचं ग 16वं वरीस धोक्याचं अगं 16वं वरीस धोक्याचं ग 16वं वरीस धोक्याचं रात रुपेरी फुलली ग मला पौर्णिमा भुलली ग रात रुपेरी फुलली ग अन मला पौर्णिमा भुलली ग अंगावरती सांड लागलं अंगावरती सांड लागलं त्रिपुर चांदणं रुपयाचं 16वं वरीस धोक्याचं ग 16वं वरीस धोक्याचं 16वं वरीस धोक्याचं ग 16वं वरीस धोक्याचं ओढ लागली संतीची नजर भेटच्या गमतीची ओढ लागली संतीची बाई नजर भेटच्या गमतीची आज मलाही गुपित कळलं आज मलाही गुपित कळलं जत्रा मधल्या धक्क्याचं 16वं वरीस धोक्याचं ग 16वं वरीस धोक्याचं 16वं वरीस धोक्याचं ग 16वं वरीस धोक्याचं मोहित्यांची मंजुळा या सिनेमातील गाण्याचं शूटिंग होतं. त्यात काम करणारी मुख्य नायिका आजारी पडली होती. अशा वेळेला काय करायचं हा मोठा प्रश्न सर्वांसमोर होता. शूटिंग होईल की नाही हेही निश्चित नव्हतं. भालजींच्या आदेशावरून काहीशा अनिच्छेनंच ही नायिका गाणं ऐकायला तयार झाली आणि हे गाणं ऐकता क्षणीच त्यांची अस्वस्थता आजारपण कुठच्या कुठे पळून गेलं. गाणं ऐकून त्या अभिनेत्री एकदम खुश झाल्या आणि लगेच शूटिंगसाठी उभ्या राहिल्या. ते गाणं होतं बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला. या गाण्यानं या सिनेमानं पुढे इतिहास घडवला. पण या गोष्टीमधून जयश्री गडकर यांचं सिनेमावरती गाण्यांवरती असणारं अपार प्रेम दिसून येतं. यांनी हे गाणं असं काही साकारलंय की हे गाणं शूट होत असताना त्यांना बरं नव्हतं असं पाहणाऱ्याला जाणवणार सुद्धा नाही. या गाण्यामध्ये खरोखर प्रचंड आनंद दडलेला आहे. म्हणूनच घेऊन येते कारवा मराठीमधून हे गाणं तुमच्या भेटीला. पिसारा फुलला बाई बाई मन
चिमणी मैना चिमणा रावा चिमण्या अंगणी चिमणा तांदवा चिमणी जोडी चिमणी गोडी तूच लावी ते चिमण्या ताराला चिमणं चिमणं घरट बांधल चिमण्या मैनेला बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला शिलेदार घरधनी माझा शिलेदार घरधनी माझा घरधनी माझा थोर मला राजांचा राजा थोर मला राजांचा राजा भोळा भोळा जीव माझा जडला त्याच्या पायाला बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला रे मन मोरा रंग पिसारा अंगी रंगुनी जीव रंगला गोजिरवाणी मंजुळ गाणी वाजविती बासुरी डाळिंब मोठाला येड येड मन येड झालं ऐकून गाण्याला बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला लग बग बिगी 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 तुई तुई नाचायला आली लग बग बिगी 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 तुई तुई नाचायला आली हा नाचू किती लाजू किती कंबर लचकली नाचू किती लाजू किती कंबर लचकली कुठेच लागली जाता जाता जुडवी टचकली बाई बाई जुडवी टचकली हा नाचू किती लाजू किती कंबर लचकली बाजार पेठ ही कोल्हापूरची काय मी म्हणू हिला नखरेला नारळी 16 जातीची दिसली खरी कला हा नाचू किती लाजू किती कंबर लचकली नाचू किती लाजू किती कंबर लचकली हे ज्वानीचं चाललं गुराळ चाललंय गुराळ पाड भरलं बारा गावाचं जमलं दलाल जमलंय दलाल पाड भरलं काहिल भरली उकळी फुटली लय जण हराकली हो नाचू किती लाजू किती कंबर लचकली कुठेच लागली जाता जाता जोडवी टचकली बाई माझी जोडवी टचकली नाचू किती लाजू किती कंबर लचकली ह्या सुटल्या हो गाड्या कशा हो गाड्या कशा हो पाड भरलं कुणी डागल्या हो तोपा जशा हो तोपा जशा हो पाड भरलं गाडीचा अड्डा सुगंधी कट्टा दुनिया हवा कली हो नाचू किती लाजू किती कंबर लचकली
लागली जाता जाता जुडवी टचकली बाई बाई जुडवी टचकली हा नाचू किती कंबर लचकली बाजारपेठ ही कोल्हापूरची काय मी म्हणू हिला नखरेला नारळी 16 जाटकी दिसली खरी कला हो नाचू किती कंबर लचकली अहो ठेच लागली जाता जाता जुडवी टचकली बाई माझी जुडवी टचकली नाचू किती जिव्हाळा या सिनेमातलं अजरामर गाणं म्हणजे या चिमण्यांनो परत फिरा रे. याचे गीतकार आहेत महाकवी गदी माडगुळकर, श्रीनिवास खळे यांचं संगीत आणि गायिका अर्थात स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर. आपल्या लेकरांच्या परतीकडे डोळे लावून बसलेल्या व्याकुळ आईचे शब्द गदिमांनी या गाण्यात लिहिलेत. या गाण्याची हकीकत खळे साहेबांनी त्यांच्या ढंगात एका कार्यक्रमात सांगितली होती. लता मंगेशकर ह्या रेकॉर्डिंग झाल्यावरती ते कसं झालं हे ऐकायला कधीच थांबत नसायच्या. आणि त्या हे सुद्धा म्हणत की जेव्हा त्या स्वतःचंच गायलेलं एखादं गाणं ऐकतात तेव्हा त्यामध्ये त्यांना त्रुटी सापडतात आणि आपण याहून चांगलं गाऊ शकलो असतो याची खंत त्यांना मनोमन वाटत राहते. काय म्हणावं याला. यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पैलूच आपल्याला दिसतो. ही लोकं खरंच का मोठी आहेत हे यातून जाणवतं. पण या चिमण्यानो परत फिरा रे हे गायल्यावर त्या काही क्षण स्तब्ध होत्या. त्यांनी तो टेक पुन्हा ऐकला. त्यानंतर त्यांनी खळे साहेबांना त्यांचं मत विचारलं. खळे साहेब अर्थातच अत्यंत समाधानी होते. लता दिदी त्यांचा निरोप घेऊन जायला निघाल्या तेव्हा सिनेमाचे निर्माते आत्माराम त्यांच्याकडे मानधन द्यायला गेले. तेव्हा लताबाईंनी मानधन स्वीकारायला नम्रपणे नकार दिला. त्या म्हणाल्या, याचं मानधन मला नको, कारण अशी गाणी क्वचितच निर्माण होतात आणि गायला मिळतात. मानधन न घेताच त्या निघून गेल्या. पुढेही त्यांच्या आवडत्या गीतांचा उल्लेख करताना आवडत्या निवडक गीतांपैकी एक म्हणजे या चिमण्यांनो. या चिमण्यानो परत फिरा रे या चिमण्यानो परत फिरा रे घराकडे आपुल्या चिमण्यानो परत फिरा रे या चिमण्यानो परत फिरा रे घराकडे आपुल्या दहा
आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा. वाट पाहुनी दिवसेनला दिसा मागुनी दिसला. वाट पाहुनी दिवसेनला दिसा मागुनी दिसला. सुरव्या आला तळपून गेला मावळतीचा खळगालाला. गडनी सखे गडनी कुट गुंतला शब्द इसरला. देऊन आपल्या सजनीला. कुट गुंतला शब्द इसरला. देऊन आपल्या सजनीला. डोंगर वलंडून चांद चालला. चांद चारून धरतीला. सुरव्या आला तळपून गेला मावळतीचा खळगालाला. गडनी सखे गडनी मास जोडी जोडीन पवती. पाकर संगती संतीन फिरती. मास जोडी जोडीन पवती. पाकर संगती संतीन फिरती. एक ढाळीवर बिलगुन फुलती. फुल कळ्याच्या येलाला. सुरव्या आला तळपून गेला मावळतीच्या खळगालाला. गडनी सखे गडनी वाट पाहुनी दिवसेनला दिसा मागुनी दिसला. सुरव्या आला तळपून गेला मावळतीचा खळगालाला. गडनी सखे गडनी आपल्या बोलक्या डोळ्यांनी आणि निरागस चेहऱ्यांनी प्रेक्षकांवर मोहिनी घालणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्री म्हणजे जयश्री गडकर. जयश्री गडकर यांनी जेव्हा त्यांची कारकीर्द सुरू केली तेव्हा अनेकांना वाटत होतं की ही अप्र्या नाकाची, साध्या सरळ भांगाची, काकू म्हणून दिसणारी मुलगी काय नायिका वगैरे होणार. पण जयश्री गडकर यांनी हार मानली नाही. त्यांच्या आयुष्याची वाटचाल जेवढी रुपेरी होती तितकीच ती काटेरी सुद्धा होती. अनेक कठीण प्रसंग त्यांच्यावरती आले, पण कामावरच्या निष्ठेमुळे त्या त्यातून सही सलामत बाहेर पडल्या. दिग्दर्शक अनंत माने यांच्या 19 सिनेमांमधून त्यांनी भूमिका केल्या. त्यांना त्या आपल्या गुरु समजायच्या. त्यांना भूमिकेमधून नेमकं काय हवंय हे जयश्रीजींना पटकन समजत असे. माझ्यातलं अभिनय सामर्थ्य सगळ्यात आधी अण्णांनी हेरलं असं त्या कायम सांगायच्या. त्यांनी केवळ मराठी किंवा हिंदीतच नव्हे तर गुजराती, तमिळ, भोजपुरी आणि पंजाबी सिनेमांमध्ये सुद्धा काम केलंय. साधी माणसं, पाटलाची सून, थांब लक्ष्मी कुंकू लावते या सिनेमांसाठी सलग 3 वर्ष राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जयश्री गडकर यांना मिळाला होता. खरोखर थक्क करणारा त्यांचा जीवन प्रवास आहे. कारवा मराठीमधून येत आहे पुढचं गाणं तुमच्या भेटीला. काय बाई सांगू कसं ग सांगू काय बाई सांगू कसं ग सांगू
जीवाला पडली भूल. त्या रंगाचा, त्या गंधाचा, त्या रंगाचा, त्या गंधाचा अंगावर मी ल्याले साज. काहीतरी होऊन गेले आज. काय बाय सांगू, कसं ग सांगू, मलाच माझी वाटेल आज. काहीतरी होऊन गेले आज. काय बाय सांगू, कसं ग सांगू. जरीला जरी झाले धीर, बघत राहिले त्याला नीट. जरीला जरी झाले धीर, बघत राहिले त्याला नीट. कुळवंताची, कुळवंताची पोर कशी मी विसरून गेले रीत रिवाज. काहीतरी होऊन गेले आज. काय बाय सांगू, कसं ग सांगू, मलाच माझी वाटेल आज. काहीतरी होऊन गेले आज. काय बाय सांगू, कसं ग सांगू. सहज बोलले हसले मी, मलाच हरवून बसले मी. सहज बोलले हसले मी, मलाच हरवून बसले मी. एक अनावर दडली बाधा, नाही चालला काहीला. काहीतरी होऊन गेले आज. काय बाय सांगू, कसं ग सांगू, मलाच माझी वाटेल आज. काहीतरी होऊन गेले आज. काय बाय सांगू, कसं ग सांगू. मल्हारी माझा मल्हारी देव, मल्हारी माझा मल्हारी. मल्हारी माझा मल्हारी देव, मल्हारी माझा मल्हारी. तुला तुझी तरी ललकारी, तुला तुझी ललकारी. मल्हारी माझा मल्हारी देव, मल्हारी माझा मल्हारी. मल्हारी माझा मल्हारी देव, मल्हारी माझा मल्हारी. घरावर पडा खैरती बुरी, जशी हत्ती वरती तुझे खुलून अंधारी. जशी हत्ती वरती तुझे खुलून अंधारी. नव लाख तालरी चढून आले तुझधारी. नव लाख तालरी चढून आले तुझधारी. चौफेर हळदीचा बेल भंडारा भारी. भंडारी भारी, चौफेर हळदीचा बेल भंडारा भारी. शिखरावर चमके कळस सोनेरी, शिखरावर चमके कळस सोनेरी. मल्हारी माझा मल्हारी देव, मल्हारी माझा मल्हारी. मल्हारी माझा मल्हारी देव, मल्हारी माझा मल्हारी. घोडावर तुमची दिवा आली हो सारी. घोडावर तुमची दिवा आली हो सारी. शेजारीच्या गली भली म्हाळता नारी. शेजारीच्या गली भली म्हाळता नारी. ललकोट गरजती तुमचा देव दरबारी. ललकोट गरजती तुमचा देव दरबारी.
कैवारी देव अवतारी मल्हारी आमचा कैवारी देव अवतारी नवसाचा वाघ मुरळीची इथे रहदारी मल्हारी माझा मल्हारी देव मल्हारी माझा मल्हारी मल्हारी माझा मल्हारी देव मल्हारी माझा मल्हारी देवा तुझी तरी ललकारी देवा तुझी तरी ललकारी देवा तुझी तरी ललकारी देवा तुझी तरी ललकारी मल्हारी माझा मल्हारी देव मल्हारी माझा मल्हारी मल्हारी माझा मल्हारी देव मल्हारी माझा मल्हारी मल्हारी माझा मल्हारी देव मल्हारी माझा मल्हारी अप्पा आगे अप्पा आगे अप्पा आगे अप्पा अप्पा बाबा बाबा तमाशा प्रधान ग्रामीण सिनेमाची नायिका अशी जयश्री गडकर यांची ओळख सगळीकडेच घट्ट होत असताना आता त्या शहरी भूमिकेला न्याय देऊ शकणार नाहीत अशा होणाऱ्या चर्चेला त्यांनी मानिनी सिनेमामधून चोख उत्तर दिलं. स्वतःच्या कारकिर्दीत त्यांनी विविधांगी भूमिका केल्या. 1961 सालच्या याच मानिनी सिनेमातल्या त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना सर्वप्रथम राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांनी याआधी तमास गिरलीच्या भूमिका केल्या होत्या. नृत्यकुशल म्हणूनच त्यांची ओळख झाली होती. पण मानिनीतल्या सोज्वळ, सात्विक, स्वाभिमानी ब्राह्मण कन्याची भूमिका देखील त्यांनी उत्तम निभावली. 1964 साली सवाल माझा ऐका, 1965 साली साधी माणसं आणि 1966 साली पवना काठचा धोंडी या सिनेमांसाठी सलग राष्ट्रीय पुरस्कार मिळवून त्यांनी यशाची हॅट्रिक साधली. संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये रावळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार नाही रडणं पुढणं. अरे संसार संसार नाही रडणं पुढणं. येड्या गळ्यातला हार म्हणून कोरे लोढणं. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार दोन जीवांचा विचार. अरे संसार संसार दोन जीवांचा विचार देतो सुखाला नकार आणि दुःखाला होकार. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर
कधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार. आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठीमध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5,000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. बरं हाय का अहो बरं हाय का काल काय ऐकलं ते खरं हाय का. कसं काय पाटील बरं हाय का सांगा बरं हाय का काल काय ऐकलं ते खरं हाय का. आवरा तुम्ही ते नाही तुम्ही आवाजनारे तुम्ही नाही 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 फेटीवाले तुम्ही सांगा काल काय ऐकलं ते खरं हाय का. जत्रेला गेला तमाशात काळी विसरून आला. काल म्हण तुम्ही जत्रेला गेला तमाशात काळी विसरून आला. विसरल्या ठाई गावल कन्हाई विसरल्या ठाई गावल कन्हाई. आज तरी संगती आणलंय का काल काय ऐकलं ते खरं हाय का. खरं हाय का खरं हाय का खरं हाय का काल काय ऐकलं ते खरं हाय का. काल म्हण तुम्ही तालुक्याला गेला कमराचा ऐवज हरवून आला. काल म्हण तुम्ही तालुक्याला गेला कमराचा ऐवज हरवून आला. केली वाट मारी सांच्या पारी अहो केली वाट मारी सांच्या पारी. आज काय शिल्लक राहिलंय का काल काय ऐकलं ते खरं हाय का. खरं हाय का खरं हाय का खरं हाय का काल काय ऐकलं ते खरं हाय का. बघता बघता घोटाळा झाला. काल म्हणत तुम्ही हित तिथं गेला बघता बघता घोटाळा झाला. काय झालं पुढं सांगा तरी थोडं काय झालं पुढं सांगा तरी थोडं. खाली नका बघू आता लागताय का काल काय ऐकलं ते खरं हाय का. खरं हाय का खरं हाय का खरं हाय का सांगा काल काय ऐकलं ते खरं हाय का. कसं काय पाटील बरं हाय का सांगा बरं हाय का काल काय ऐकलं ते खरं हाय का. खरं हाय का खरं हाय का खरं हाय का. जयश्री गडकर यांचा जीवन प्रवास आज आपण उलगडतोय. स्त्रीचा स्वाभिमान, स्त्रीचं सूड, स्त्रीची माया ममता या सगळ्या भावभावनांना त्यांनी पडद्यावर जिवंत केलं. भालजी पेंढारकरांच्या साधी माणसं या सिनेमासाठी त्यांनी लोहाराचा भाता चालवण्याचं तंत्र अवगत केलं आणि मगच त्या कॅमेऱ्यासमोर गेल्या. 50 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 250 सिनेमांमधून भूमिका केल्या. कुठल्याही भूमिकेत त्या आपला जीव ओतायच्या. त्यांच्या कामाप्रती असणारी त्यांची निष्ठा आणि समर्पणाचं एक उत्तम उदाहरण म्हणजे त्यांना फिश आणि त्याचे विविध पदार्थ म्हणजेच मासळी अत्यंत प्रिय होती. जेव्हा एखादी अत्यंत भक्तिभावानं ओथंबलेल्या स्त्रीची भूमिका असायची, सोज्वळ सात्विक स्त्रीची भूमिका असायची किंवा धार्मिक भूमिका असायची, तेव्हा त्या भूमिकेचं पावित्र्य राखण्यासाठी त्यांना प्रचंड प्रिय असलेली मासळी त्या आपल्या आहारातून 6-6 महिने वर्ज करायच्या आणि शुचिरभूत अंतःकरणानं त्या कॅमेऱ्यासमोर जायच्या. काय म्हणावं याला, श्रद्धापूर्वक अभिनयाची साधना करणारी अशी अभिनेत्री पुन्हा होणे नाही. आजही जयश्री गडकर त्यांनी साकारलेल्या भूमिकांमधून जिवंत आहेत. त्यांना मानाचा मुजरा. राजाचा रंग म्हाली सोन्याचा बाई पलंग रुपयाचं खांब केला मोत्याची झालर
तुट्याचं खांब तेरा मोत्याची झालर. राजाच्या रंग म्हाली पराची मंगादी. राजाच्या रंग म्हाली पराची मंगादी. जरीचा चांदवा रेशमी शिंगार. जरीचा चांदवा रेशमी शिंगार. गडनी सजनी गडनी सजनी ग. गडनी सजनी गडनी सजनी ग. राजाच्या रंग म्हाली राणी की रुसली. राजाच्या रंग म्हाली राणी की रुसली. बोलना हसना उदासन दर. बोलना हसना उदासन दर. राजाच्या रंग म्हाली राजानं पुसील. राजाच्या रंग म्हाली राजानं पुसील. डोळ्याची कमळ उघडा वटाची डाळिंब. डोळ्याची कमळ उघडा वटाची डाळिंब. गडनी सजनी गडनी सजनी ग. गडनी सजनी गडनी सजनी ग. राजाच्या रंग म्हाली राणी वो सांगते. सुना सोन्याईन म्हाला कशाला बडीवार. माईच्या पुतापायी राणी गरडीते. अस्वांची गंगा वाहते भिजीला पदोर. गडनी सजनी गडनी सजनी ग. गडनी सजनी गडनी सजनी ग. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. आबाळागत माया तुझी अमावरी राहू दे. आबाळागत माया तुझी अमावरी राहू दे. लिवलीन गरिबीचं कण खाऊ लोखंडाचं. लिवलीन गरिबीचं कण खाऊ लोखंडाचं. जिनवला बरूच धनी मातुर माझा देवा वागावानी असू दे. आभाळागत माया तुझी अमावरी राहू दे. लक्ष्मीच्या हातातली चौरी व्हावी वर खाली. लक्ष्मीच्या हातातली चौरी व्हावी वर खाली. पिडा पिडा जाईल आली किरपा तुझी भात्यातल्या सुरासंग. किरपा तुझी भात्यातल्या सुरासंग गाऊ दे. आबाळागत माया तुझी अमावरी राहू दे.
भारी दुनिया ही भली बुरी, सुख थोडं दुःख भारी दुनिया ही भली बुरी. घाव बसल घावावरी सोसायाला झुंजायाला अंगी बळ येऊ दे. आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी भाऊ दे. आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. आजच्या आपल्या कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात नव्या भागात. पण आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल तर दाद नक्की द्या. काही खटकलं असेल तर त्याही विषयी बोला. मला काही सांगायचं सुचवायचं असेल तर सारेगम_सानिका हे इंस्टाग्राम हँडल आहे. याचे डिटेल्स तुम्हाला आपल्या एपिसोडच्या नावाच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळतील. सारेगम मराठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या नव्या एपिसोडची अपडेट मिस करू नका. पुन्हा भेटू नव्या भागात. तोपर्यंत नमस्कार.